शेतकरी मित्रांनो, रामराम. स्वागत आहे आपले सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी खोडवा ऊसाच्या प्लॉटमध्ये इथं आलेलो आहे आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या खोडव्याच्या प्लॉटमध्ये शक्यतो आपल्याला जे काही आपल्या ऊसाची पानं आहेत तर ती अशा प्रकारे पिवळी पडलेली पाहायला मिळत असतात. तर ती पानं पिवळी का पडतात, याच्यावरती काय उपाययोजना करणं गरजेचं आहे, अतिशय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला रामबाण सोल्युशन देण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल किंवा फेसबुकवरती पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, पानं पिवळं पडण्याचे 2-3 आपल्याला प्रमुख कारणं तिथं पाहायला मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या ऊस पिकामध्ये काही दुय्यम अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्या ऊसाची पानं पिवळी पडलेली पाहायला मिळतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कधी सुरुवातीच्या काळामध्ये जी काही खोडकीड असते तर त्या खोडकिडीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव हा होऊ शकतो. तर खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा आपल्या ऊसाची जी पानं आहेत तर ते पिवळी पडू शकतात. तर याच्यावरती आपल्याला कशा प्रकारे उपाययोजना करायची, कोणती फवारणी, कोणतं खत व्यवस्थापन करायचं आहे. मित्रांनो, दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे एकतर झिंक किंवा फेरस या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं आपलं जे काही ऊस पीक आहे सुरुवातीच्या काळात तिथं पिवळं पडतं किंवा कधी नायट्रोजन नत्राच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्या ऊसाची जी पानं आहेत तर ते सुरुवातीच्या काळात तिथं पिवळी पडू शकतात. याच्यासाठी आपल्याला एक प्रॉपर खत व्यवस्थापन तिथं करून घेणं गरजेचं आहे. प्रॉपर खत व्यवस्थापनाचं ऑलरेडी भरपूर सारे व्हिडिओज माझ्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. परंतु हा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी शक्यतो शेतकरी मित्रांनो आपल्याला फेरस आणि जे काही झिंक आहे तर याचा वापर करायचा आहे. आणि खोडकिडीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एखाद्या चांगल्या कीटकनाशकाचा खत व्यवस्थापन करतानाच वापर करायचा आहे, जेणेकरून खोडकिडीचा कंट्रोल होईल आणि जे काही दुय्यम अन्नद्रव्याच्या कमतरता असतात तर त्यासुद्धा तिथं भरून निघण्यासाठी आपल्याला फायदा होईल. मित्रांनो, खत कोणतंही टाका ज्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण असणं गरजेचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये. आणि दुसरं जे महत्त्वाचं आहे तर ते फेरस या अन्नद्रव्याचा आपल्याला खत व्यवस्थापन करताना वापर करायचा आहे. फेरसचे वेगवेगळे प्रकार आहेत. फेरस सल्फेट येतं मित्रांनो. जर तुमच्या तिकडे फेरस सल्फेट हे अन्नद्रव्य उपलब्ध असेल तर प्रति एकरासाठी 4 ते 5 किलो आपल्याला फेरस सल्फेटचा वापर करायचा आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, एड्डा फॉर्ममध्ये सुद्धा जे काही फेरस हे अन्नद्रव्य उपलब्ध आहे तर एड्डा फेरस जर तुमच्या तिकडे भेटलं तर 250 ते 400 ग्रॅमपर्यंत तुम्ही एड्डा फेरस प्रति एकरासाठी वापरू शकता. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, जर झिंक या अन्नद्रव्याची कमतरता असेल तर झिंक सल्फेटसुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहे मित्रांनो. 4 ते 5 किलो प्रति एकरासाठी आपल्याला झिंक सल्फेटचा तिथं वापर करायचा आहे. हे झालं अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करू शकता. याच्या व्यतिरिक्त कधी जर खोडकिडीचा वगैरे जर प्रॉब्लेम असेल तर क्लोरॅन्थ्रिनिप्रोल आपल्याला 0.4% ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये हे कीटकनाशक उपलब्ध आहे किंवा फिप्रोनिल 0.3% सुद्धा ग्रॅन्युअल दाणेदार स्वरूपात उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. क्लोरॅन्थ्रिनिप्रोल किंवा फिप्रोनिल हे दाणेदार स्वरूपातले कीटकनाशक तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या, 4 किलो प्रति एकरासाठी आपल्याला रासायनिक खतामध्ये मिक्स करून टाकायचं आहे. खोडकिडीचा प्रॉब्लेम, दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता जर तुम्ही सुरुवातीच्या काळात भरून काढली तर निश्चितच आपल्या ऊसाचे जे काही पानं आहेत तर ते सुरुवातीच्या काळात पिवळे पडणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटलाय, आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत